आजच्या टॉपिकचं आपल्या नावे संख्यांची विस्तारित मांडणी. याच्यावर आलेला प्रश्न कधीच कोणाचा चुकला नाही पाहिजे. काय झालं पाहिजे? कधीच कोणाचा चुकला नाही पाहिजे. आपलं टार्गेट काय आपल्या बॅचचं? पैकीच्या पैकी मार्क पाडणे. कोण कोण पाडील? तोंडाने सांगायचं कोण कोण पाडणार? सगळे पाडणार ना पैकीच्या पैकी? तू ज्याला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे त्यांनी लक्षपूर्वक इकडे बघायचं. फक्त 5 मिनिटात तुम्हाला समजणार आहे अख्खा टॉपिक. किती मिनिटात? 5 मिनिटं सगळ्यांनी लक्ष देऊन इकडं पाहायचं. किती मिनिटं? आपला याच्या अगोदरचा टॉपिक कोणता होता? अंकाची स्थानिक किंमत. आता मी इथे एक संख्या घेतो 80 80 8 संख्या घेतली. तुम्हाला अंकाची स्थानिक किंमत माहिती आहे का नाही? आपल्याला संख्यांची विस्तारित मांडणी म्हणजे काय असतं? फक्त प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेमध्ये मांडायची असते. काय मांडायचं असतं? प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेमध्ये मांडायची. येते का लक्षात? प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेमध्ये मांडायची. आपल्याला आता ज्या वेळेस संख्याचं विस्तारित मांडणी करायची असते, विस्तारित रूप लिहायचं असतं, त्यावेळेस काय करायचं असतं? प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला अधिक अधिक करून लिहायची असते. काय करायचं? सुरुवातीला पहिल्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. पहिला अंक कोणता आहे? 8. 8 ची स्थानिक किंमत किती सांगा पटकन? 80,000. कशामुळे 80,000? त्याच्या पुढं 4 अंक आहेत. संख्या नाही म्हणायचं आता. संख्या म्हणजे ही पूर्ण संख्या, हे मधले एक 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 हे काय अंक आहेत. काय येतं? अंक. याच्या पुढे 4 अंक असल्यामुळे आपण त्याच्या पुढे 4 शून्य द्यायचे. त्याला आपण म्हणतो अंकाची स्थानिक किंमत. म्हणतो का नाही? पहिल्या अंकाची स्थानिक किंमत झाली 80,000. आता दुसरा अंक कोणता आहे? 0. शून्याची स्थानिक किंमत किती आहे? ज्या वेळेस 0 असेल त्यावेळेस त्याची स्थानिक किंमत लिहायची गरज नाही, कारण 0 म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही. होतो काय उपयोग? त्यामुळे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. 0 संपला त्याच्यानंतर पुढचा अंक कोणता आहे? 8. या 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 800. मग याला फक्त अधिक करून 800 लिहायचंय. लिहिलं का? अधिक करून लिहिलं का 800? आता पुढचा अंक कोणता आहे? 8 नाही 0. पण शून्याला महत्व नसल्यामुळं शून्याची पुन्हा लिहायची नाही, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा अंक कोणता आहे? 8. आणि 8 आहे शेवटचा अंक, त्यामुळं त्याची स्थानिक किंमत किती? 8. आणि हेच झालं आपलं संख्येचं विस्तारित रूप. आहे का नाही? संख्येचं विस्तारित रूप किंवा मांडणी. आलं एवढं लक्षात? कोणाच्या लक्षात नाही आलं? हातवर करायचं पटकन. खोटं बोलायचं नाही. चैतन्य आलं लक्षात? राहू. आता याचं विस्तारित रूप तुम्हाला सांगायचं किंवा विस्तारित मांडणी तुम्हाला सांगायची. काय लिहू आता? सुरुवातीला 2. पुढं 2 0. हा थांब. दुसरं कोणी सांगायचं नाही. हा अधिक 3. पुढं 1 0. कशामुळं? 3च्या पुढे 1 अंक असल्यामुळं त्याचं काय? स्थानिक किंमत आली 30. त्याच्या पुढे काय लिहू? अधिक 5. कशामुळे 5? कारण 5 ची स्थानिक किंमत 5च आहे. त्याच्या पुढं अंक नाही. आलं लक्षात? आता हे करणं सोपं आहे. याच्यामध्ये प्रश्न, या टॉपिक मध्ये आपला प्रश्न 2 प्रकारचे विचारतात. किती प्रकारचे? पहिल्या प्रकारामध्ये काय विचारणार? आपल्याला विस्तारित रूप विचारणार. काय विचारणार? विस्तारित रूप किंवा मांडणी. पहिल्या प्रकारामध्ये आपला विचारणार विस्तारित रूप किंवा मांडणी, आणि दुसऱ्या प्रकारात आपला काय विचारणार? विस्तारित रूप दिलेलं असणार आणि ती संख्या आपला विचारणार. संख्या किती? कोणत्या संख्येचं हे विस्तारित रूप आहे किंवा विस्तारित मांडणी. म्हणजे संख्यापासून आपला विस्तारित रूप बनवायचं आणि विस्तारित रूपापासून संख्या बनवायची. हे 2 करता आलं की आपल्याला सगळं काही जमलं म्हणायचं. आता वरचा प्रश्न आपण पाहिला होता कोणता, तो एकदा समजून घ्या. त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं? विस्तारित रूप एका संख्येचं लिहिलं होतं. लिहिलं होतं का नाही? आता त्याच आपला संख्येमध्ये रूपांतर करायचंय. कशाचं? विस्तारित रूप दिलं आपलं हे, आणि त्याचं करायचंय संख्येमध्ये रूपांतर. आता इकडं करताना काय करायचं? असं विस्तारित रूप लिहिताना काय करायचं? सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? याच्यामध्ये अधिक अधिक मध्ये 8. 8 एकच अंक आहे का नाही फक्त? त्याच्यामुळे इथं 8 लिहून घ्यायचा. घेतला का 8 लिहून? त्याच्यानंतर या 8चा संबंध
संपला. संपला का? पुढच्या याच्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 800. कोणती आहे सगळ्यात छोटी संख्या? आता इथे एक एकक स्थानी 8 पहिलाची आहे का नाही? आपल्याला हे 800 इथं बसवायचं आहे. असं 800 कुठं बसवायचं आहे? खाली. त्याच्यामुळं त्याच्या पुढे 2 शून्य येतं. आहेत का? 2 शून्य आणि खाली मात्र आपला अंक एकच आहे. पहिली संख्या संपल्याच्या नंतर एकच आहे का नाही? मग 2 शून्य असल्यामुळे एका शून्यात जागेवर हे 8 आले. पण दुसऱ्या शून्यात जागेवर काय द्यावं लागणार? आपला शून्य द्यावं लागणार. काय द्यावं लागणार? शून्य. आणि एकक दशक शतक, शतक स्थानावर कोणता अंक आहे? 8. आता आहे का नाही इथं पण 8 शतक स्थानावर? स्वरामध्ये कोण बोलला होता गायक? तसं बोलायचं नाही. आता पुढे आल्याच्या नंतर शेवटच्या संख्या कोणती शिल्लक राहिली? बोर्डवर बघा. 80,000 राहिली का? 80,000 शिल्लक. आता 80,000च्या पुढे शून्य किती येतं? 4 शून्य आहेत. आपले अंक कंप्लीट किती झालेत? 3. मग आपल्याला चौथा अंक कंप्लीट करावा लागेल का नाही? त्यामुळं तिथं द्यावं लागेल आपला शून्य. दिला का? जिथं आपला अंक कंप्लीट करायचे. अंक 4 कशामुळे कंप्लीट करायचे? कारण याच्या पुढे 4 शून्य आहेत म्हणून. 4 अंक कंप्लीट झाले खाली. कधी झाली कंप्लीट? ज्यावेळेस आपण शून्य घेतला त्यावेळेस. आता तो अंक कोणता आहे शेवटी? 8. हे झालं त्याचं संख्येत रूपांतर, विस्तारित मांडणीचं संख्येत रूपांतर. समजलंय का? आपल्याला एवढंच शिकायचंय आजच्या लेक्चर मध्ये. आपल्याला प्रश्न हा मुख्यतः वर प्रश्न जो लिहिलाय तो वाचायचा. मी म्हणलं कधी पण प्रश्नाचा अर्थ समजावून घेणं महत्वाचं असतं. आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजावून घ्यायचा का नाही? प्रश्नाचा अर्थ समजावून घेताना आपला काय करावं लागेल? अगोदर वरचं वाचावं लागेल. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी योग्य आहे? कोणत्या पर्यायात जोडी योग्य आहे असं दिलंय. त्यामुळं आपला पर्याय बघावं लागते. जोडी योग्य म्हणजे काय? इकडं संख्या दिली आणि इकडं विस्तारित मांडणी दिली. ती दोन्ही बरोबर आहेत का? म्हणजे याचीच विस्तारित मांडणी ही आहे का हे आपला चेक करायचंय. आता आपल्याला ही विस्तारित मांडणी दिली ना, याचं आपला संख्येत रूपांतर करायचं. सुरुवातीला काय करायचं? संख्येमध्ये रूपांतर करायचं. शेवटी मी काय सांगितलं? सगळ्यात छोटी संख्या बघायची. या विस्तारित मांडणीमध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 1 हे सगळ्यात छोटी संख्या म्हणून इथं 1 लिहून घेतला. त्याच्यानंतर ह्या 200 आहे का नाही? राहिलेल्यांपैकी छोटी संख्या कोणती आहे? 200. 200 मध्ये येतात 3 संख्या. येतात का नाही? आपला हा 2 तर लिहायचा आहे, पण त्याच्या पुढे 2 अंक पूर्ण पाहिजेत. पहिला 1 अंक इथं कंप्लीट आहे आपला. आता इथं आणखी एका अंकाची गरज आहे का नाही? आहे का नाही? मग त्या अंकात जागेवर काय घ्यावं लागेल आपल्याला? कशामुळं? कारण इथं शून्य आहे. बरोबर. आणि एकच अंक आपला पूर्ण आहे, त्याच्यामुळे तिथं घेतला 0 आणि त्याच्या पुढे कोणता अंक घ्यावा लागेल? 2. कळलं इथपर्यंत? आता शेवटची संख्या किती अंकी आहे? 4 अंकी आहे का नाही? 4 अंकी आहे. आपल्या इकडे 3 अंक कंप्लीट झाले. त्यामुळं फक्त त्याच्यातला पहिला अंक उचलायचा आणि पुढे मांडायचा. मांडला? 3 अंक आहेत का नाही इथं कंप्लीट? 4 अंकी संख्या झाली का नाही? टोटल याची एवढीच. किती आलं ते उत्तर? आता या विस्तारित रूपाचं खरं उत्तर आहे 6201. पण इथं किती दिलंय? 60,201 दिलंय की नाही? म्हणजे हे आहे चुकीचं. आहे का नाही? आपल्याला विचारलंय योग्य निवडायचं. काय विचारलंय आपला? म्हणजे हे उत्तर आहे चुकीचं. आता तसाच विचार करायचा दुसऱ्याचा. दुसऱ्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? पटकन बघायचं. 8 आहे सगळ्यात छोटी. माग पुढं तुम्हाला फसवण्यासाठी देत असते. काय करते ना? 8 मध्ये दिला का नाही? इथं कसा शेवटला दिलता, त्यामुळे त्याला करून घेत जायची अंडरलाईन. सगळ्यात छोट्या संख्येपासून तयार करायचं. छोटी संख्या म्हणजे जिच्यामध्ये कमी अंक आहेत ती. छोटी म्हणजे जिच्यामध्ये कमी अंक आहेत ती संख्या. हिच्यामध्ये आहेत का नाही सगळ्यात कमी अंक? मग तो 8 आपण लिहून घ्यायचा सगळ्यात शेवटला. आला का 8? आता ही संख्येला अंडरलाईन करीत जायची. मग उरलेल्या किती संख्या उरल्यात? आणखी 2 संख्या. याच्यामध्ये छोटी कोणती आहे? छोटी लिहून नंतर घ्यायचं. म्हणलं छोटी कोणती आहे? 100 छोटी आहे का नाही? नाही. 30,000 आणि 100 याच्यामध्ये छोटी कोणती आहे? मग आपला 100 संख्या त्याच्यामध्ये मांडून घ्यायची. आता आपला 1 अंक पूर्ण एक नाही पहिलाच. 100 3 अंकी संख्या आहे, म्हणजे आपल्या इथं 3 अंकापर्यंत आलो पाहिजे आपण त्या संख्येची मांडणी केल्यावर. आता 3 अंक होण्यासाठी आपल्या एका शून्याची गरज आहे का नाही? जिथं अंक कमी पडते तिथं घ्यायचं आपण 0. 1च्या जागेवर 1 तर आपण घेणार आहेत. पहिला 1 8 आहे. 2 अंक तर झाले का नाही? तिसऱ्या अंकाची आपला गरज आहे. तो अंक आपला माहित नसला तर तिथं घ्यायचा
शून्य घेतला का आणि तो एक पुढे मांडून टाकायचा. टाकला का? आता शेवटची संख्या किती आहे? 30,000. 30,000मध्ये पुढे किती शून्य येतं? 4 शून्य आहेत. इथं आपले अंक कंप्लीट झाले 3. एक अंक कमी पडतो का नाही? त्याच्यामुळे त्याच्या जागेवर घेऊन टाकायचा शून्य आणि पुढे जो 3 आहे तो आहे तसा लिहून टाकायचा. लिहिला का 3? किती आलं त्याचं? संख्या किती आली या विस्तारित मांडणीची? इथं किती दिली? म्हणजे चुकीची दिली का नाही? त्यामुळे हे उत्तर पण चुकीचं आहे का नाही? आता आपण यायचं पर्याय नंबर 3 कडे. कुठे यायचं? पर्याय नंबर 3 मध्ये ही संख्या दिली आणि त्याची विस्तारित मांडणी हे दिली का नाही? बरोबर. आपण काय करायचंय सुरुवातीला? सांगायचं पटकन आता. सगळ्यात छोटी संख्या घ्यायची. सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 8. एकच अंकी संख्या आहे म्हणून 8 इथं लिहून टाकायचा. कोणालाच काही विचारायचं नाही, आपला पटकन लिहून टाकायचा. टाकला का लिहून? 8 लिहून टाकल्याच्या नंतर 8चा संबंध संपला एका संख्येच्या. किती संख्या शिल्लक राहिल्या? विस्तारित मांडणीमध्ये पटकन 1 आणि 2 दिसत नाही का? 2 संख्या राहिल्या कंप्लीट शिल्लक. त्याच्यामध्ये छोटी कोणती आहे? 90. मग 90 मांडायची. 90 किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. इथे एक अंक पहिला झालेला आहे का नाही? आणि आपला 2 अंकी कंप्लीट करायची. याच्यातून एक अंक घेणार आहेत का नाही आपण? मग तो अंक पुढे घेतल्याच्या नंतर 2 अंकी संख्या कंप्लीट होईल. किती लिहू पुढे? 8च्या पुढं 9 झाली का कंप्लीट? 2 अंकी. ओके. आता पुढची संख्या किती अंकी आहे? किती अंकी आहे? 5 अंकी संख्या आहे. बरोबर. आपल्याला 5 अंकी संख्या कंप्लीट करायच्या अगोदर त्याच्या पुढे 4 अंक यायला पाहिजेत का नाही? किती अंक यायला पाहिजेत? 4. आपल्याला संख्या पूर्ण करायची 5 अंकी. हा 5 इकडे घ्यावा लागेल आपला शेवटी. किती अंक कमी पडतील? पहिले अंक आपले फक्त 2 येतं. आपला संख्या किती अंकी करायची? 5 अंकी. 2 कमी पडतील का नाही? शून्य किती घ्यावं लागतील मग? किती घ्यावं लागतील? तुला समजतंय का? 100% घेऊ का 2 शून्य? मग घेतले 2 शून्य आणि त्याच्या पुढे अंक कोणता घ्यावा लागेल? 5. किती आलं त्याची संख्या? किती आली विस्तारित मांडणीची? इथं किती दिली? बरोबर आहे का तो पर्याय? मग करू का चूक? करू का? खरंच चूक. 4 नंबर पर्यायाकडे पाहिजे. तो तर आता शेवटी बरोबरच असणार आहे, पण आपला तरी पण चेक करायचा आहे. तरी पण चेक करायचा आहे ना आपला. तो पेपर मध्ये गेल्याच्या नंतर बरोबर करायचा. आपल्या इथं समजून घ्यायला आणखी तुम्हाला एक समजून नाही की एक्झाम्पल. आता यामध्ये किती संख्या दिल्या टोटल? 1, 2 आणि 3 दिल्यात का नाही? अधिक मध्ये बाकीचं नाही बोलायचं. दिल्यात का नाही? आता सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 3. लिहू का? 3 आहे तशीच. खरंच लिहू का? लिहिली. पुढे बघा. 3चा संबंध संपला का? पुढची आता 2 संख्या शिल्लक राहिल्यात. त्याच्यामध्ये छोटी कोणती? कोणती आहे छोटी? किती अंकी आहे? 200. 200 आहे 3 अंकी आणि इथं आलाय अंक 1. मग आपला आणखी एका अंकाची गरज पडेल. त्याच्या जागेवर कोण घ्यायचं? कुठं घेऊ? 0. 3च्या पुढं का इकडं? 3च्या पाठीमागं किंवा 3च्या पूर्वी. घेतला का 0? आणि त्याच्यामध्ये दुसरा अंक कोणता येईल? 2. 200 असल्यामुळं त्याच्यातला 2 घेतला. आता पुढची संख्या आहे ती किती अंकी आहे? किती अंकी आहे? 5 अंकी संख्या आहे आणि 5 अंकी संख्या पूर्ण करण्यासाठी आपला 2 संख्या अंकाची गरज आहे का नाही? ही 3 अंकी आपली पूर्ण झाली पहिली. दिसते का? आता 2 अंक घ्यायचे. 1 अंक आपला इथून भेटणार आहे 7. म्हणजे किती अंक कमी पडतात? 1 अंक. 1 अंक कमी पडतो का नाही? तर 7 घेतला तर तो 7 घेतल्याच्या नंतर 1 अंक कमी पडतो. त्या अंकात जागेवर आपण काय घेतो? कमी पडणाऱ्या अंकात जागेवर आपण घेतो 0. किती आलं उत्तर? यांनी इकडे 70,203 दिलंय. मग हे बरोबर एक पर्याय. म्हणजे पर्याय नंबर 4 बरोबर आहे. आलं का लक्षात? 100%. कोणाला अडचण आहे? हातवर करायचा. अडचण असली तर हातवर करायचा, म्हणजे डबल समजून सांगणार लगेच. आहे का? घ्या लिहून. प्रश्न क्रमांक 2 डी मधला प्रश्न क्रमांक 2 हा लिहायचा. 8 से
अधिक 90,000 अधिक 1,00,000 म्हणजे 100,000. 1,00,000लाच काय म्हणायचं 100,000 अधिक 20 अधिक 5. आणि हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? पुढे काय विचारलंय? हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? काय विचारलंय? हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे, म्हणजे आपला विस्तारित रूपापासून बनवायची संख्या. आता इकडे बघायचं सगळ्यांनी. चला मग ते पर्याय दिलेत, आपण पर्याय घेतलेत का इथं? नाही ना घेतले. चला इकडे लक्ष द्या, नंतर लिहायचा प्रश्न. काय दिलंय? वाचा पटपट, प्रश्न वाचाय बोर्डवरचा. आपल्याला विचारलंय हे दिलेलं कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे. किती संख्या दिल्यात आपला? 1 2 3 4 आणि 5. 5 संख्या. आपण काय करायचं मी सांगितलंय, सगळ्यात छोटी संख्या उचलायची आधी. सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 5. तिला खाली अंडरलाईन करायची, लक्षात राहा म्हणून. डबल आपण धरू नये म्हणून ते 5 आहे तसे लिहून घेतले का? त्याच्यानंतर 5 सोडता छोटी संख्या कोणती शिल्लक राहिली? 20. 20 मध्ये 2 अंक म्हणजे ती सगळ्यात छोटी संख्या राहिलेल्या संख्येमध्ये. आपण एक अंक घेतली. 20 हा लिहायचा म्हटल्याच्या नंतर आपला 2 अंक कंप्लीट करायचे का नाही? ऑलरेडी आपला पहिला किती अंक येतं? आपला किती अंकाची गरज आहे? 2. हा दुसरा अंक आपला इथून भेटतोय का नाही? मग तो 2 घेऊन इथं लिहून टाकायचा. शून्याच्या जागेवर आली आपली पहिली संख्या लिहिलेली. आली का नाही? त्याच्यानंतर राहिलेल्या मध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती? राहिलेल्या मध्ये सगळ्यात छोटी संख्या 800. 800 किती अंकी आहे? 3 अंकी आहे. इथं आपला पहिले 2 अंक भेटलेत म्हणून 3 अंकी करायला पुढचा 8 आहे तसा लिहून घ्यायचा. घेतला का? किती संख्या शिल्लक राहिल्या? राहिलेल्या 2 संख्यांपैकी छोटी संख्या कोणती आहे? 90,000 छोटी संख्या आहे का नाही? 90,000 किती अंकी संख्या आहे? किती अंकी आहे? किती अंकी आहे? 5 अंकी संख्या आहे. इथं खाली अंक किती कंप्लीट झाले? 3. आपला किती अंकाची गरज आहे? आणखी 2. एक अंक तर इथं 9 आपला भेटला. दुसरा अंक कंप्लीट घेण्या म्हणजे जर अंक कमी पडत असला त्या जागेवर काय घ्यायचं? मध्ये घेतला 0. घेतला का नाही? आता ही पण संख्या संपली. शेवट राहिली आपल्याकडे एक संख्या. राहिली का? किती आहे ही संख्या? 1,00,000. 1,00,000 किती अंकी आहे? 6 अंकी. इथं किती अंक झाले? 5. आणि हा एक अंक घेतला 6 अंकी होईल का नाही? मग तो एक घेऊन त्याच्या पुढं मांडायचा. आता हे झालं आपलं उत्तर. किती आलं उत्तर? 1,90,825. किती नंबर पर्याय? पुस्तकामध्ये आपला पर्याय नंबर तो आहे 4. आहे का नाही? म्हणजे पर्याय नंबर 4 झाला बरोबर. हो, हे लिहून घ्या. आता सगळीकडे बघा. चला एवढा समजून घ्यायचा. प्रश्न क्रमांक किती येतो? प्रश्न क्रमांक 3. डी मधला का कोणता? डी मधला प्रश्न क्रमांक 3 आहे. पेज नंबर किती आहे? 155 पेज नंबर वरचं. कोणतं पुस्तक? पंढरीनाथ राणे 5वी स्कॉलरशिप. काय संख्या दिली पहिली? आता इकडं तू तिकडे बघून नको लिहू. इकडे समजून घे. समजून घेताना तसा टाइम नाही. वाचा सगळे. आता या संख्येचं विस्तारित रूप पुढे दिलंय आणि आपलं विचारलंय खालीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडी योग्य किंवा बरोबर आहे? जोडी कशाला म्हणायचं? बरोबरच्या इकडे एक संख्या आणि त्याचं विस्तारित रूप. विस्तारित रूप आणि ती संख्या यांची जोडी बरोबर आहे का हे आपला विचारलंय. काय विचारलंय? विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी आणि संख्या यांची जोडी बरोबर आहे का नाही. का देऊन बसायचंय? तसं दारातून नाही डोकायचं. एक तर आत बसायचं नाही तर लांब जायचं.
मी सांगितलं होतं तुम्हाला विस्तारित रूप लिहायचं सोपं आहे का नाही. प्रत्येक संख्येची अधिक मध्ये काय लिहायची आपल्याला, अंकाची स्थानिक किंमत, जे आपण मागच्या 3 लेक्चर शिकलो. किती लेक्चर, 3 लेक्चर. आता जर ते कोणाला येत नसलं तर त्याने काय करायचं, कपभर पाणी घ्यायचं, त्याच्यात नाक बुडवायचं आणि सायलेंट होऊन जायचं. तुमचा जगण्यात काही अर्थ नाही. किती वेळेस शिकवलंय, 50 वेळेस झाले की नाही आपलं अंकाची स्थानिक किंमत. आता स्थानिक किमतीपासून आपला काय बनायचंय, संख्या बनवायची. काय बनवायचे, संख्या बनवताना मी काय सांगितलंय, सगळ्यात मोठी संख्या घ्यायची का छोटी सुरुवातीला. याच्यामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, 8. एकच अंकी संख्या आहे म्हणून शेवटी 8 आपण लिहून घेतला का. 8 संपल्याच्या नंतर राहिलेल्या मध्ये छोटी संख्या कोणती आहे, 8च्या नंतर येते 60. 60 किती अंकी आहे, 2 अंकी. इथे एक अंक आपला पहिला भेटलाय का नाही, मग इथं 6 लिहिला की 2 अंकी संख्या कंप्लीट झाली का नाही. आता 60 जर संपला, 8 संपला, 60 संपला. आता राहिलेल्या संख्येपैकी छोटी कोणती आहे, 50,000. आणि ही एक 3 लाख आहे. 3 लाख पेक्षा 50,000 छोटी. किती शून्य आहेत 50,000 पुढं, 5च्या पुढं 4 शून्य आहेत. इथं किती संख्या येतात, मग आपला 2 शून्य त्याच्या जागेवर घ्यावं लागते का नाही. आणि 5 नंबरला संख्या येईल 5. आहे का नाही, 5 अंकी संख्या 50,000. झालं का इथपर्यंत कंप्लीट. आता पुढची संख्या किती अंकी आहे, शेवटची 6 अंकी आहे. आपल्याकडे इथं ऑलरेडी 5 अंक आलेले आहेत. मग याच्यातला पहिला अंक उचलायचा आणि त्याच्या पुढं मांडायचा. किती संख्या झाली, 3,50,068. म्हणजे पर्याय नंबर 1 आपला बरोबर आहे. आलं का नाही उत्तर. आता खालचे पर्याय आपला तरी पण त्याचे योग्य संख्या निवडायच्या. खालच्या चुकीच्या आहेत का नाहीत, म्हणजे आपल्या योग्य संख्या काढायच्यात. बघा याच्यामध्ये पर्याय नंबर 2 मध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, 4. 4 कुठं लिहून घ्यायचा, एकक स्थानावर म्हणजे शेवटी. 4 संपल्याच्या नंतर राहिलेल्या 2 संख्येत छोटी संख्या कोणती आहे, 200. 200 आहे 3 अंकी, तर भेटला 1 अंक. आणि 200ला 3 अंकी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ती संख्या 1 शून्य घ्यावं लागेल का नाही, तो घेतला आपण 1 शून्य. पुढची शेवटची राहिलेली संख्या किती अंकी आहे, 5 अंकी. 5 अंकी, 3 आणि 2 5 अंकी. आणि इथं आपला अंक किती भेटले, 3. आपला किती अंकाची गरज आहे, 2. त्याच्यातला 1 अंक इथून घेणार आहेत का नाही. हे झाले 4 अंक पूर्ण. किती अंक कंप्लीट करायचे आपल्याला, 5 अंक. शेवटची संख्या आपली 5 अंकी. आपल्याकडे ऑलरेडी किती येतं, 4 अंक झाली. आता 1 अंक कुठून घ्यायचा, त्याच्या जागेवर 0 घेऊन टाकायचा. किती आलं उत्तर, 60,204. इथं किती दिलंय, 6,02,04. म्हणजे हे पर्याय चुकीचा होता. याचा बरोबर, या विस्तारित रूपाचा बरोबर संख्या कोणती आहे, 60,204 ही बरोबर संख्या आहे. त्यांनी दिली होती आपला ही चुकीची. पर्याय नंबर 3 पाहायचा आहे. किती आहे ही संख्या, वाचा पटकन, 2,04,050. आणि त्याचं विस्तारित रूप आपला पुढे दिलंय. आता ते रूप बरोबर आहे का काय हे आपला चेक करायचंय का नाही. चेक करण्यासाठी सगळ्यात सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, 50. 50 सगळ्यात छोटी संख्या आहे. म्हणजे 50 आहे तसंच आपला शेवटी लिहून घ्यावं लागेल. आहे का नाही छोटी संख्या, सगळ्यात छोटी 1 अंकी संख्याच नाही, याच्यामध्ये डायरेक्ट 2 अंकी आहे. आता 50 संपल्याच्या नंतर त्याच्यानंतर छोटी संख्या कोणती आहे, 4,000. 4,000 किती अंकी संख्या आहे, 4 अंकी संख्या आहे. आपल्याकडे पहिले 2 अंक आहेत. आपल्या किती अंकाची गरज आहे, त्या संख्या एवढी कंप्लीट करीत आणावं लागेल ना संख्या. 2 अंक कमी आहेत म्हणून हिचे सुरुवातीचे 2 अंक उचलून मांडायचे. मानले का, 2 अंक कमी असल्यामुळे ह्या संख्येचे सुरुवातीचे 2 अंक मांडायचे. सुरुवातीचे 2 अंक कोणते आहेत, 40. हा, म्हणजेच आपण तिथं 0 घेतो बरोबर. आता ही संपल्याच्या नंतर शेवटची संख्या कोणती आहे, वाचा पटकन. किती आहे ती, 20 लाख. सगळ्यांनी वाचायचं. किती वाचता नाही घेत, 20 लाख. 20 लाख ही संख्या किती अंकी आहे, मोजा लवकर. 4 आणि 3 7 अंकी आहे का नाही, 7 अंकी. इथं किती अंक आहेत, 4. किती अंक कमी आहेत, मग या संख्येचे सुरुवातीचे 3 अंक घेऊन तिथं मांडायचे. घेतले का सुरुवातीचे 3, 2 0 0. किती झालं उत्तर, 20,04,050. इथं किती दिलं होतं, इथं किती दिलं त्यांनी, 2,04,050.
50 म्हणजे 2,04,050 हे चुकीचं आहे. बरोबर काय आहे? 20,04,050 म्हणजे हा पर्याय पण चुकला. आता शेवटचा पर्याय किती दिलाय आपला संख्या? 1,04,05 आणि त्याची विस्तारित मांडणी इथं दिली. विस्तारित मांडणीपासून संख्या बनवण्यासाठी सगळ्यात छोटी संख्या घ्यायची आपण. कोणती आहे? 5 घेतली का? 5च्या नंतर छोटी संख्या कोणती आहे? 400. किती अंकी आहे 400? तिथं किती अंक आहे? किती अंक कमी पडतात? 2 अंक कमी पडतात. सुरुवातीचे 2 अंक उचलायचे त्याच्या पुढे मांडायचे. मांडले का 40? आता शेवटची संख्या कोणती आहे? किती अंकी आहे? 10,000. इथं किती अंक आहेत? किती येतं? किती कमी पडते? 2 कमी पडते. त्याचे सुरुवातीचे 2 अंक उचलायचे आणि इथं मांडून टाकायचे. किती आलं उत्तर? इथं किती आहे? बरोबर आहे का हे? म्हणजे हा पर्याय आहे चुकीचा. त्याचं बरोबर उत्तर काय येतंय? 10,405. समजले इथपर्यंत सगळ्यांना? कोणाला काय अडचण? थांबायचं का इथं? आपला हा लेक्चर आज इथं संपतोय. टॉपिक झाला कम्प्लीट. त्याच्या खालचे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. किती पेज नंबर पासून किती पर्यंत? 3 पेज आहेत टोटल. 153 पासून नाही. ते डबल बघायचे एकदा. सोडलेच आहेत ना ते, फक्त बघायचे, वाचून बघायचे एकदा. 53 वरचे एकदा वाचून बघायचे. त्यांचं काय चुकलंय का बघायचं पुस्तकवाल्यांचा.